हाय गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजकाल सोशल मीडियावर सगळ्यात जास्त व्हायरल होणारे शब्द म्हणजे मॅनिफेस्टेशन. आणि आज या व्हिडिओमध्ये आपण मॅनिफेस्टेशनबद्दलच बोलणार आहोत. मॅनिफेस्टेशन हे खरं आहे का? ते खरंच घडतं का? असे किती सारे प्रश्न, मग ते घडतं तर कसं घडतं, काय होतं, असे किती सारे प्रश्न बऱ्याच लोकांच्या, कॉमन लोकांच्या माइंडमध्ये असतात, ज्यांना त्यांची कधी क्लॅरिटीच मिळत नाही. आणि मी या आजच्या व्हिडिओमध्ये माझ्या परीने जसं मॅनिफेस्टेशन जे मी समजली आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करण्याचा नक्की प्रयत्न करेन. सो गाईज, प्लीज स्टे ट्यून अँड वॉच माय फुल व्हिडिओ. माझ्या भाषेमध्ये मॅनिफेस्टेशन जर तुम्ही विचाराल तर काय, की ज्या गोष्टीचा आपण सतत विचार करतो, ज्याच्यावरती आपण विश्वास ठेवतो आणि ती गोष्ट मिळवण्यासाठी आपण हळूहळू मेहनत करतो आणि ती त्याच्यानंतर आपल्या आयुष्यामध्ये येते, त्यालाच म्हणतात मॅनिफेस्टेशन. आता आपले विचार हे कसे असतात, पॉझिटिव्हही असतात, निगेटिव्ह असतात. आपण ऑलवेज पॉझिटिव्ह विचारांमध्ये राहू शकत नाही, ऑलवेज निगेटिव्ह विचारांमध्ये राहू शकत नाही. आपल्या माइंडमध्ये डेली बेसिस वरती 60,000पेक्षा जास्त विचार हे आपल्या माइंडमध्ये येत असतात. मग त्या सगळ्याच विचारांचा कंट्रोल आपण घेऊ शकतो का? नाही. सगळ्या विचारांचा कंट्रोल आपण घेऊ शकत नाही. मग आपण जर सतत निगेटिव्हच विचार करत राहिलो, की मला हे नको आहे, माझ्याबरोबर हे नाही झालं पाहिजे, किंवा मला हे नकोच आहे, तर आपलं माइंड ऑलवेज डिमोटिवेट होत राहणार, पॉझिटिव्ह राहणार नाही, आपला कॉन्फिडन्स गेन होणार नाही, आपला कॉन्फिडन्स लो होत जाईल. मग आपण आपल्या माइंडला एवढं तरी सांगू शकतो ना, की मला हे पाहिजे, तर मला हे करायचं आहे, मी हे करू शकतो. मग त्याच्यासाठी आपल्या माइंडलाच आपण विचारायचं, की मी हे करू शकतो, तर मी कशा पद्धतीने करू शकतो. आपलं कॉन्शियस आणि सबकॉन्शियस माइंड आपल्याला आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर हे नक्की देतं. पण जर आपल्या मनाला सांगत राहिलो, की हां, मी हे करणार आहे, हे माझ्याबरोबर झालेलं आहे, हे माझं स्वप्न पूर्ण झालेलं आहे, हे मी स्वतः जगत आहे, तर आपल्या मनामध्ये सुद्धा पॉझिटिव्हिटी तयार होते आणि ती गोष्ट आपल्याकडे अट्रॅक्ट व्हायला सुरुवात. आपण ज्या वेळेला आपल्या मनाला सतत असं सांगत राहिलो तर आपल्या माइंडची फ्रिक्वेन्सी ही ऑलवेज हाय होत राहते, ती कधी लो. मॅनिफेस्टेशन हे खूप असं काही वेगळं आहे का, किंवा आपण ते रोजच्या आयुष्यामध्ये जगत नाही का? तर असं नाही आहे. आपण डेली जर तुम्ही प्रॉपर विचार केलात तर आपण डेली आयुष्यामध्ये ऑलवेज मॅनिफेस्ट केलेलीच लाईफ जगत असतो. आज आपण जे जगतोय ही लाईफ ही आपणच मॅनिफेस्ट केलेली आहे, राईट. आपण कधी ना कधी मला हे पाहिजे होतं, मी असं करणार नाही, किंवा मी म्हणजे ह्या गोष्टी माझ्याकडे पाहिजेत, हे सगळं आपणच मॅनिफेस्ट केलेलं आहे, जे डायरेक्ट इनडायरेक्टली आपल्या बुद्धीला, आपल्या मनाला पटत नाही. पण आज आपण जे जीवन जगतोय, आज तुमच्याकडे ज्या गोष्टी आहेत ह्या कधी ना कधी कळत नकळत तुम्हीही मॅनिफेस्ट केलेल्या आहेत. सगळ्यात 2-3 इम्पॉर्टंट गोष्टी मला तुमच्याबरोबर शेअर करायच्या आहेत. तर मॅनिफेस्ट करताना एवढं मोठं युनिवर्स आहे, युनिवर्स जर सगळ्यांना सगळं काही देऊ शकते तर तुम्हाला का नाही देणार? तुम्हाला तर सगळंच दिलं पाहिजे ना. युनिवर्सकडे कशाची कमी आहे का? तर नाही, ऑब्व्हियसली नाही. युनिवर्सकडे कशाची कमी नाही. तुम्ही जे मागाल ते देण्याची ताकद युनिवर्समध्ये आहे. तर मग ज्यावेळेला आपण एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करत असतो त्यावेळेला हाऊ, कसं, हे कसं होणार याचा विचार करायचा नाही. तुम्हाला काय करायचं आहे, कसं होणार ते युनिवर्स बघून घेईल ना. युनिवर्सकडे एवढी ताकद आहे तर युनिवर्स बघून घेईल की कसं होणार ते. युनिवर्स तुम्हाला कसं द्यायचं हा युनिवर्सचा प्रश्न आहे. तुम्हाला काय पाहिजे हा तुमचा प्रश्न, की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे. तुमचा गोल हा क्लिअर असणं गरजेचं आहे, की तुम्हाला एक्झॅक्टली काय पाहिजे. मला माझा हा गोल आहे, मला एवढी ही वस्तू पाहिजे, अशी पाहिजे, ह्या कंपनीची पाहिजे, एवढ्या किमतीची पाहिजे. असं सगळं हा जो तुमचा गोल आहे हा क्लिअर असणं गरजेचं आहे. हाऊवरती तुम्हाला विचार करायचा नाही आहे. व्हॉट, वेअर, विच, ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला, ज्या वेळेला तुम्ही मॅनिफेस्ट करायला एखादी गोष्ट सुरुवात करता त्यावेळेला ती लगेच होते का? तर लगेच होत नाही. तूप खाल्ल्यानंतर रूप येत नाही. त्याच्यामुळे मॅनिफेस्टेशन तुम्ही म्हणाल की मी आज करायला घेते आणि मग उद्या त्या गोष्टी माझ्याबरोबर होतील, तर असं होत नाही. मॅनिफेस्टेशनला वेळ द्यावा लागतो, युनिवर्सला वेळ द्यावा लागतो. तुम्ही तुमचं एखादा गोल क्लिअर असेल आणि तुम्हाला ते अचीव करायचं आहे, तुमचा टाईम पिरियड, तुम्हाला काय पाहिजे, कसं पाहिजे, या सगळ्या गोष्टी तुम्ही क्लिअर केल्यानंतर तुम्ही ते युनिवर्सला सोडून द्यायचं, की बाई तू बघ आता की तुला मला कसं द्यायचं हा तू विचार कर, पण मला हे पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे ते तुमच्याबरोबर घडलेलं आहे असा तुम्हाला विचार करायचा. आता माझं स्वप्न आहे की मला BMW पाहिजे, तर BMW पाहिजे, तर BMW जेव्हा मी घेईन
किंवा जेव्हा मी BMW शोरूममध्ये जाईन, ती गाडी ज्यावेळेला मी परचेस करेन त्यावेळेला माझी फ्रिक्वेन्सी काय असणार आहे, ती फ्रिक्वेन्सीमध्ये आपल्याला सतत जगायचं आहे. ती माझ्याकडे ऑलरेडी BMW आहे असा आपल्याला विचार करतच तो गोल आपल्याला अचीव करायचा आहे. म्हणजे ते माझ्याबरोबर ऑलरेडी घडलेलं आहे, पॉझिटिव्ह आहे, मी आता ते आयुष्य जगते आहे असा विचार आपण सतत करायचा. आपल्या मनाला, सबकॉन्शियस माइंडला, कॉन्शियस माइंडला आपल्याला हे सतत सांगायचं आहे की माझ्याकडे BMW आहे, मी BMWमध्ये फिरते. मग जेव्हा मी BMWमध्ये बसेल त्यावेळेला माझी जी काही फ्रिक्वेन्सी असेल त्या फ्रिक्वेन्सीमध्ये मला रोजचं जीवन जगायचं आहे. आता तुम्ही म्हणाल की आपलं माइंड तर काही रोज स्टेबल नसतं, त्याच मोमेंटमध्ये तीच फ्रिक्वेन्सी तुमची सेम राहू शकत नाही. आय अग्री. त्याच्यामुळे जेव्हा तुम्हाला तुमचं खूप हाईप नसेल किंवा तुम्ही तेवढं नाही राहू शकत त्यावेळेला तुम्ही न्यूट्रल राहण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला न्यूट्रल राहायचं आहे की तुम्हाला ती आहे आपल्या न्यूट्रल मनस्थितीमध्ये की हां माझ्याकडे आहे. आता सगळ्याच दिवशी तुम्ही हॅपी असू शकत नाही, सगळ्याच दिवस आपले काय हॅपीली जातात असं काही नाही. तर त्याच्यामुळे तुम्हाला ज्या वेळेला तुमचं माइंड स्टेबल असेल त्यावेळेला न्यूट्रल राहायचं आहे, पण गिवअप करायचं नाही. तुम्हाला तुमच्या अफर्मेशन्स व्यवस्थित क्लिअर राईट डाऊन करायचे आहेत आणि त्या अफर्मेशन्स तुम्हाला दिवसातून मिनिमम 2 वेळा तरी बोलायचे आहेत की बाबा माझ्याकडे हे आहे, माझ्याकडे हे मिळालेलं आहे. ज्या वेळेला तुम्ही अफर्मेशन्स बोलायला सुरुवात करता आणि युनिवर्सला, तुमच्या माइंडला, सबकॉन्शियस माइंडला आदेश द्यायला सुरुवात करता की माझ्याकडे हे आहे, त्यावेळेला युनिवर्स काय करतं तर आजूबाजूची जी परिस्थिती आहे ही हळूहळू चेंज व्हायला प्रयत्न करतं. चेंज करायसाठी त्या सिच्युएशन्स निर्माण करतात. तुमच्या मार्गात जे येणारे अडथळे आहेत ते अडथळे दूर करण्यासाठी युनिवर्स प्रयत्न करतं. आता मला जर BMW पाहिजे तर आत्ताची जी सध्याची परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये माझ्याकडे BMW येणार का तर नाही येणार. तर मला त्या सिच्युएशनमधून दुसऱ्या सिच्युएशनमध्ये मी अपग्रेड सिच्युएशनमध्ये जेव्हा जाईन त्याच वेळेला माझ्याकडे BMWचा माझा जे मॅनिफेस्टेशन आहे ते अचीव होणार आहे. त्याच्यामुळे युनिवर्स काय करते तुमचे जे मॅनिफेस्टेशन जो तुमचा गोल आहे तो अचीव करण्यासाठी तुमच्या सराउंडिंग्समध्ये जे अडथळे आहेत किंवा जे तुमच्याबरोबरची नको असणारी माणसं आहेत त्यांना बाजूला टाकत तुम्हाला पुढे नेण्याचा प्रयत्न करते. त्या हिशोबाने तुम्हाला एका जागेवरून दुसऱ्या जागेवरती युनिवर्स मूव्ह करते आणि तुमचं टार्गेट अचीव करण्यासाठी युनिवर्स सराउंडिंग्स तयार करते. त्यामध्ये तुम्हाला एक पॉईंट इम्पॉर्टंट जो लक्षात ठेवायचा आहे कन्सिस्टन्सी. तुम्हाला तुमच्या गोलवरती कन्सिस्टंट राहायचं आहे जोपर्यंत तो अचीव होत नाही. म्हणजे असं नाही की मी 4 दिवस केला की नंतर मग अरे काय होत नाही मी सोडून दिलं, असं केलं तर ते मॅनिफेस्टेशन होत नाही. कारण प्रत्येक गोष्टीला त्याची योग्य वेळेमध्येच त्या सगळ्या गोष्टी मॅनिफेस्ट होत असतात. तर तुम्हाला मॅनिफेस्टेशन कंप्लीट होईपर्यंत कन्सिस्टंट. मला जर ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर हवी असेल तर मी माझ्या लाईफमध्ये ह्या सगळ्या गोष्टींमध्ये मी 3 बुक्स वाचले होते. एक म्हणजे द सिक्रेट हे ज्यावेळेला तुम्ही बुक वाचाल त्यावेळेला तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या अजून रिव्हील होत जातील की किती सोपे उपाय त्याच्यामध्ये दिलेत. किंवा त्याच्यानंतर द मॅजिक म्हणून बुक आहे ते तुम्ही वाचू शकता. एक बुक आहे द पॉवर आणि जे लास्ट बुक मी तुम्हाला सजेस्ट करेन ते म्हणजे द ग्रेटेस्ट सिक्रेट. सो गाईज ही तुम्ही बुक्स नक्की वाचा. त्याच्याचबरोबर अजून एक इम्पॉर्टंट पॉईंट म्हणजे ह्याच्याबरोबर येत होतं म्हणजे व्हिज्युअलायझेशन. मॅनिफेस्टेशन करत असताना व्हिज्युअलायझेशन हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुमचा जो गोल जसं मी सांगितलं की माझ्याकडे BMW आहे तर मी ती जगत आहे. तो जो एक्सपिरियन्स आहे मी डेली बेसिसवरती जगत आहे की हां माझ्याकडे आहे, मी त्याच्यामध्ये फिरते आहे, ती माझ्या पार्किंग लॉटमध्ये गाडी उभी आहे. तर हे झालं व्हिज्युअलायझेशन. तर तुम्हाला व्हिज्युअलायझेशनसुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे ज्यावेळेला तुम्ही एखादी गोष्ट मॅनिफेस्ट करा. जर तुम्हाला अजून क्लॅरिटी पाहिजे असेल तर तुम्ही वेगवेगळे तुम्ही काय बोलतात वर्कशॉप्स अटेंड करू शकता. मॅनिफेस्टेशनचे वेगवेगळे वर्कशॉप्स येतात तर ते तुम्ही अटेंड करू शकता. मी मॅनिफेस्टेशनची प्रॅक्टिस ही छोट्या लेवलला करत आलेली आहे. म्हणजे माझी जर्नी खूप हळूहळू अशी मी सुरू केलेली होती. तर त्याच्यामुळे मी मॅनिफेस्टेशन हे डेली लाईफमध्ये करते. अफर्मेशन्स तुम्हाला तुमच्या पॉझिटिव्ह टेन्समध्ये म्हणजे जे तुमच्याकडे आहे अशा पद्धतीने तुम्हाला अफर्मेशन्स राईट डाऊन करून त्या तुम्हाला सर्टन टाईमवरती डेली 2 वेळा त्या अफर्मेशन्स स्वतःच्या माइंडला, कॉन्शियस माइंडला, सबकॉन्शियस माइंडला तुम्हाला सांगायचे. त्याच्यामुळे तुमचं माइंडही तसं प्रिपेअर करत जातं आणि त्या हिशोबाने तुम्हाला सगळ्या गोष्टी ह्या मॅनिफेस्ट होत जातात. थोडक्यात सांगायचं म्हणजे मॅनिफेस्टेशन म्हणजे काय, मोठी स्वप्न पाहणं, त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि त्याच्यासाठी रोज थोडं काम करणं हे सोप्या भाषेमध्ये मॅनिफेस्टेशन आहे.
जे आपण डेली लाईफमध्ये रोज जगतो आहोत, फक्त आपण त्याच्यावरती विश्वास ठेवत नाही. लक्षात ठेवा, फक्त नशिबाने काहीही होत नाही. देहरी खाटल्यावरी असं म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी आपल्याला मिळत नाही. त्याच्यासाठी आपल्याला मेहनत घ्यावी लागते. सक्सेसची माझी टर्म जर तुम्ही विचारलीत तर विचार, विश्वास आणि मेहनत म्हणजे सक्सेस. आणि सक्सेस हे एका रात्रीत मिळत नाही, ते आपल्याला कंटिन्यू त्याच्यासाठी प्रयत्न करावे लागतात. ऑलवेज स्टे पॉझिटिव्ह, टॉक गुड थिंग्स, स्टे थॉटफुल फॉर युअर लाईफ. कारण आजचा विचार हा उद्याचं भविष्य घडवतो.